मध्ये आणि निश्चितपणे एक महत्त्वाची गोष्ट देखील असेल की पहिल्या दिवसामध्ये योगेशजी भागरे सर लाभले होते या स्पर्धेसाठी. तदनंतर 2 दिवसामध्ये गोड व्यक्तिमत्व लाभलंय आम्हाला. अहोभाग्य असतील आमचे, कारण त्यांच्यासोबत समालोचन करणं म्हणजेच एक मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. कारण हर्षल पवार एक खर्डीचा आवाज, डोंगरीपाडचा आवाज हा या स्पर्धेमध्ये मात्र घुमतोय या मैदानावरती. आणि निश्चितपणे त्यांच्या आवाजाने मात्र आमच्या प्रेक्षकांना भुरळ घालतायत हे देखील म्हणावं लागेल. कारण त्यांचा आवाज ऐकण्यासाठी अनेक स्पर्धक, अनेक प्रेक्षक आणि मान्यवर देखील आवर्जून मॅचेस पाहत असतात. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आत इंटर व्हायचंय, कारण अगोदरच खूप उशीर झालाय. चिंचवटी संघ चला रचना सज्ज करून घ्या आणि या दोन्ही संघांचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचे समालोचन कक्षेमध्ये. 12th मॅन कंपल्सरी समालोचन कक्षेमध्ये हवा आहे मित्रांनो, कारण तोच महत्वाचा खेळाडू म्हणून आम्ही ओळखतो. कारण संपूर्ण क्षेत्ररक्षक ज्यावेळेस क्षेत्ररक्षण करत असतात, फलंदाज फलंदाजी करत असतात, त्यावेळेस त्यांची नावं मात्र तो 12th मॅन यावेळेस अचूक देत असतो. आणि हीच नावं मात्र या क्रिकेटच्या विश्वपटलावरती झळकत असतात. या अनुषंगानं दोन्ही टीम आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी समालोचन कक्षेमध्ये पाठवायचा आहे. तर दोन्ही टीमला देऊयात ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक आणि करूयात या सामन्याला सुरुवात. जयघोष देखील या मैदानावरती झालेला पाहायला मिळतोय. चिंचवटी टीमचा जयघोष झालाय, श्री गणेशाचं नाव घेतलं गेलंय आणि सामन्याला देखील होतीये सुरुवात. दिवस क्रमांक 3 आणि सामना क्रमांक 2. आपण पाहतायत, ऐकतायत शिवशक्ती स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ तुते यांच्या संयुक्त विद्यमानाने हे आयोजित स्पर्धा उपसरपंच जगदीश दादा पवार चषक 2024 हे नियोजन भव्य दिव्य निसर्गरम्य वातावरणामध्ये स्पर्धा. आणि अगदी जर मैदानाचं विश्लेषण करायचं झालं, प्लेन डी सेप मध्ये असलेला हा मैदान पाहायला मिळतोय, परंतु पूर्णपणे हरावल आणि हिरवगार मैदान या अशा प्रकारचं मैदान मला वाटतं आता कमी पाहायला मिळत आहेत शहापूर तालुक्यामध्ये. मी आयोजकांचं मनापासून आभार मानेल की ज्या प्रकारे आपण ही स्पर्धा सजवली गेली आहे, आमच्या प्रेक्षकांना भुरळ घालणारी आणि मान्यवरांना हवी हवीशी वाटणारी ही स्पर्धा निश्चितपणे उच्च कोटीला पोहोचते. वर्षानुवर्ष या शिवशक्ती स्पोर्ट्स तुते ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं बहरदार नियोजन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. पुनश्च एकदा मंडळाचे आभार मानूयात आणि जाऊयात मैदानाच्या आत. 2 फलंदाज इंटर झालेत. एका बाजूने नितीन पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूने फलंदाज दिनेश. एक कप्तान पाहायला मिळतोय, तर एक वाईस कप्तान पाहायला मिळतोय. ही जोडी कमालीची आहे. नितीन विकेटवरती जास्त काळ राहिला तर बामणे संघासाठी डोकेदुखी ठरत नाही, कारण ज्यावेळेस नितीन विकेटवरती असतो त्यावेळेस मात्र संपूर्ण संघाची जबाबदारी त्याच्यावरची असते. आणि ज्या वेळेस मात्र जबाबदारी असते त्यावेळेस जबाबदारीची साजेशी फलंदाजी देखील पाहायला मिळते, म्हणून नितीनला ओळखलं जातं. तर दुसऱ्या बाजूनं पाहायला मिळतोय चिंचवटी संघाचा हा गोलंदाज प्रकाश मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आलाय. षटक क्रमांक 1 जबाबदारीचं षटक. या षटकामध्ये आपण बघायला जर गेला तर 2 क्षेत्ररक्षक केवळ 38च्या बाहेर असतात, उर्वरित सर्व क्षेत्ररक्षक 38 मध्ये, म्हणून हे फलंदाजासाठी हाणामारीचं महत्वाचं षटक मानलं जातं. पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल. पहिलाच चेंडू फेस करेल यावेळेस स्ट्राईक एंड फलंदाज दिनेश. स्कोरर यावेळेस पहिला चेंडू सफल चेंडू पाहायला मिळाला. अगदी अवे फ्रॉम द बॉडी हा यावेळेस चेंडू हाताळण्यात आला आणि सफल चेंडू राहिलाय गोलंदाजासाठी. हो हो, यावेळेस बॅटची लिडिंग एज. एसटी रक्षक यावेळेस मात्र झेल घेण्यासाठी सरसावला होता. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक आला. फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्टला चेंडू उडून यावेळेस मात्र विसावलाय आणि या वेळेस फलंदाज पहिल्या चेंडूवरती गारद होतोय. माघारी परतावं लागेल.
प्लेन चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल झाला. फर्स्ट अटेम्प्ट मात्र गमावला होता. सेकंड अटेम्प्टला मात्र झेल टिपला गेला आणि फलंदाज झाला बाद. यावेळेस प्रेम मैदानाच्या आत इंटर झालाय. दिनेश माघारी परतलाय. प्रेम यावेळेस मात्र इंटर झालाय आणि आता मात्र चांगली गोलंदाजी ठरतीये चिंचवटी संघाची. 2 चेंडू एकही धाव नाही, 1 गडी बाद. हो यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू उडवला होता 30 मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण. हो यावेळेस एक चिकी सिंगल घेतली गेली आहे. संघाचं खातं खोललंय 3ऱ्या चेंडूवरती. आपण पाहतोय एका बाजूनं चिंचवटी तर दुसऱ्या बाजूनं बामणे संघ. प्रकाश यावेळेस चांगली कामगिरी करतोय चिंचवटी संघासाठी. ओहो रिव्हर्स अटेम्प्ट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पायावरती अजून चेंडू निघून गेलाय फर्स्ट स्लिपला. चेंडूपैकी थोडीशी खराब झाली. यस लेग बाईचा इशारा येतोय. 1 धाव अंकित केली जाईल स्कोरबोर्ड वरती. धावफलक पोहोचलंय 2 अंकावरती. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही संघर्ष पाहायला मिळतोय. मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी फटकेबाजी हवी असते ती फटकेबाजी मात्र प्राप्त होत नाहीये, कारण प्रकाश यावेळेस मात्र पूर्णपणे हवी होऊन गोलंदाजी करतोय. ओहो यावेळेस बघा इरादे होते चेंडूला बाउंड्री लाईन पार करायचा, परंतु प्रकाश चांगली गोलंदाजी करतोय. अगदी अचूक टप्प्यावरती फलंदाजाचे मनसुबे उलगलेत आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय प्रकाश. ओहो अवे फ्रॉम द बॉडी. यावेळेस पुन्हा एकदा शरीर यष्टीपासून दूर ठेवला चेंडू. सफल चेंडू थोडासा आउटस्पिन झालेला पाहायला मिळाला आणि षटक क्रमांक पहिले समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 1 बाद 2 धावा. संघर्ष झालाय पहिल्या षटकामध्ये. 1 गडी बाद 2 धावा केवळ. आणि आता मात्र नितीनला हात खोलावे लागतील. एक धुवाधार फलंदाजी करणारा फलंदाज, त्याला मात्र पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये थांबवलं. मला वाटतं जाणीवपूर्वक यावेळेस सेफली खेळण्याचा प्रयत्न देखील झाला, कारण जाणतोय दिनेश अगदी सस्त्यामध्ये बाद झाला आणि तदनंतर जबाबदारी आली आहे आणि ती जबाबदारी घ्यावी लागेल. नितीनला यावेळेस जबाबदारी घ्यावी लागेल. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण प्रेमला पाहतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी चिंचवटी संघाच्या कर्णधारानं चेंडू सोपवलाय सतीश या गोलंदाजाकडे. दुसरं षटक मार्गस्थ. ओहो यावेळेस फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू निघून गेलाय. सीमारेषे पार आलाय. संघर्षमय पारीमधला नितीनच्या बॅट मधला हा पहिला चौकार. थँक्यू सो मच डीजे. चौकार आलाय. या चौकाराने धावफलक 6 अंकावरती पोहोचलंय. ओहो यावेळेस लिडिंग एज होती. फर्स्ट स्लिप थोडीशी दूर राहिली. चेंडू मात्र घोषित क्षेत्राकडे ट्रॅव्हल झालाय 1 धावेसाठी आणि या 1 धावेने धावफलक 7 अंकावरती. ज्या फलंदाजीसाठी नितीनला ओळखलं जातं त्या फलंदाजीचा थोडासा लय बिघडलेला पाहायला मिळाला होता, परंतु आता मात्र थोडेसे हात खोलताना नितीन देखील पाहायला मिळतोय. या अगोदरच्या चेंडूवरती आला होता चौकार. हा चेंडू मात्र लिडिंग एज घेऊन घोषित क्षेत्रामध्ये निघून गेला आणि मिळाली 1 धाव. सतीश यावेळेस दुसरं षटक हाताळतोय संघासाठी. अर्थातच आपण पाहतोय दुसऱ्या बाजूनं चिंचवटी संघ क्षेत्ररक्षण करतोय. ओहो खोलवर टप्प्याचा चेंडू. अगदी परफेक्ट यॉर्कर चेंडू यावेळेस हाताळण्यात आला. चांगली गोलंदाजी करतोय. ओहो पुन्हा एकदा यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू उडवलाय. हवेमध्ये होता. नो मॅन्स मध्ये चेंडू लँड झालाय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडू कलेक्ट करून थ्रो करेल. दरम्यान 2 धावा अगदी सहजरित्या संपन्न होताना पाहायला मिळत आहेत.
परंतु यावेळेस मोठे फटके मारावे लागतील प्रेमला देखील. प्रेम देखील त्या फटकेबाजीसाठी ओळखला जातो. मामने संघाकडे जर बघायला गेला तर चांगला फलंदाजांचा भरणा आहे. या अनुषंगाने 4 षटकांचे सामने खेळवले जात आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावा येणं गरजेचं. ओहो, शपल होऊन यावेळेस कलेक्ट केलाय बॅट मध्ये आणि अंतर डिस्टन्स यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून निघून गेलाय चेंडू. सीमा रेषेपार. मिळतील या चेंडूवरती 6 धावा. प्रेमच्या बॅटमधनं निघालेला हा पहिला हाहाकार करणारा आणि आग ओकणारा षटकार पाहायला मिळाला. अगदी चेंडूला उंची भरपूर होती आणि या षटकारानं धावफलक 15 या अंकावरती विराजमान झालाय. ओहो, पुन्हा एकदा बॅट फिरली आहे. वेगवान बॅट, संपर्क तितकाच, आवाज साऊंड देखील जबरदस्त आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा प्रेमच्या बॅटमधनं निघालेला हा तडाखा 6 धावींसाठी. थँक्यू सो मच डीजे. यावेळेस धावफलक पोहोचलंय 27 या अंकावरती. अगदी अतुलला मात्र पहिल्या चेंडूवरती त्याने मात्र आसमानी टोला आणि 6 धाब्यांसाठी. पुन्हा एकदा यावेळेस मात्र दिशा चेंज झाली आहे. गती देखील भन्नाट होती परंतु लेंथ आणि लाईन चेक केली आहे तर लेंथ ऑब्स्टिकच्या खूपच बाहेर, लाईन देखील, आणि परिणामी हा अतिरिक्त एक्स्ट्रा चेंडू पाहायला मिळेल कारण व्हाईट चेंडू हाताळला गेलाय. धावफलक 28 या अंकावरती विराजमान झालंय. नक्कीच क्लॅप्स झाल्या आहेत डगआउटमधनं, का नाही मित्रांनो. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे प्रेशरमध्ये होती टीम, तदनंतर मात्र चांगली फलंदाजी घडली आहे. ओहो, शपल होऊन पुन्हा एकदा यावेळेस मात्र गॅपमध्ये प्रॉपर मिड विकेट, मिड ऑनच्या दिशेला चेंडू निघून गेलाय सीमा रेषेपार. नितीनच्या बॅटमधला तडाखा, दुसरा तडाखा आलेला हा 6 धाब्यांचा. या आधीच्या ओव्हरमध्ये प्रेमने बॅक टू बॅकचे 2 षटकार ठोकले होते. या षटकामध्ये अतुल वरती हावी झालाय नितीन आणि यावेळेस बॅक टू बॅकचे 2 षटकार ठोकलेत नितीननं. हॅट्रिक साठी यावेळेस षटकारांची हॅट्रिक होईल का? ओहो, यावेळेस मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती आणि पूर्णपणे प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय अतुल. ओहो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा लेंथ आणि लाईन खराब पाहायला मिळते. दोन्ही हात झाले समांतर पंचांचे आणि धाव आली अवांतर. या अवांतर धाव्याने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचलंय 35 या अंकावरती. बघा मित्रांनो, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ का ओळखला जातो? कारण पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा 1 गडी बाद आणि आता मात्र तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरा चेंडू आणि धावफलक 35 वरती पोहोचलंय. ओहो, यावेळेस देखील फटका सुरेख आहे. अंतर किती, डिस्टन्स किती, हवं तेवढं चेंडू निघून गेलाय सीमा रेषेपार. बॅक टू बॅकचा हा आलेला नितीनच्या बॅट मधला हॅट्रिक करणारा तिसरा षटकार.
माय गॉड, काय घडलंय? स्कोरर मित्र प्रशांत, बॅक टू बॅकचे 3 आलेत, उर्वरित 3 चेंडू राहिलेत. या 3 मध्ये 3 येतील का? ओहो, या वेळेस नाही. लेंथ लाईन थोडीशी चेंज झाली आहे. अगदी गुड लेंथला चेंडू होता आणि यावेळेस मात्र लॉप करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट बॉल मध्ये संपर्क नाही. कमबॅक झालंय अतुलचं. या वेळेस मात्र मनसुबे उद्ध्वस्त करून लावलेत गोलंदाजाचे नितीननं, कारण बॅक टू बॅकचे 3 षटकार आलेत. म्हणजे 3 चेंडूंमध्ये 18 घेतल्यात आणि प्लस वाईटच्या 2, 20 धावा 3 चेंडूमध्ये आल्या आहेत. हो हो, या वेळेस बाप समालोचन कक्षेला सलामी देणारा नितीनच्या बॅट मधनं तडाखा येतो. या षटकामधला 4था षटकार. हो, यावेळेस मात्र फटका बसलाय. अगदी स्टेट ड्राईव्ह फटका डाऊन द ग्राउंड यावेळेस फटका पाहायला मिळाला. एक सिंगल, दुसरे धावेचे प्रयत्न आणि धाब्यांची भूक पाहायला मिळाली, कारण एवढ्या जबरदस्त धावा आल्या असताना सिंगलची धाव डबल मध्ये कन्वर्ट. नितीन हा तब्बल 31 धावांवर 32 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. नक्कीच क्लॅप्स झाल्या पाहिजेत डगआउट मधनं नितीनसाठी, कारण बॅक टू बॅकचे 3 षटकार, तदनंतर एक निर्धाव चेंडू आला आणि तदनंतरचा पुन्हा एकदा षटकारासाठी चेंडू टाकला गेला. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 49 धावा. पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 19 आल्या आणि या षटकामध्ये 28. आलेख वाढत चाललाय आणि या षटकामध्ये देखील आलेख वाढेल का की कमी केलं जाईल? यावेळेस मात्र चिंचवटी संघाला आलेख हा कमी करावा लागेल. जर या धावा रोखायच्या असतील तर या शेवटच्या षटकामध्ये, 4थ्या षटकामध्ये मात्र गोलंदाजाला थांबावं लागेल फलंदाजांना. वैभव येतो यावेळेस षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी. वैभवला कामगिरी करून दाखवावी लागेल. पूर्णपणे हवी झालेल्या फलंदाजांना यावेळेस मात्र रोकावं लागेल आणि ते काम केलं नाही तर मात्र थोडंसं कठीण ठरू शकतं, डोकेदुखी ठरू शकते फलंदाजीसाठी चिंचवटी संघाला. ओहो, यावेळेस मात्र पहिला चेंडू अतिरिक्त एक्स्ट्राचा वाईटचा चेंडू पाहायला मिळाला, परंतु लेंथ जर लाईन चेक करायला गेलात तर चांगली लेंथ आहे ना, लाईन देखील चांगली आहे. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, परंतु लाईन यावेळेस मात्र चांगली ठेवावी लागेल. लेंथ अतिशय सुरेख होती, परंतु लाईन. ओहो, यावेळेस मात्र खराब चेंडू आणि त्याचा समाचार देखील. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेमने यावेळेस मात्र हात खोललेत आणि आलेला हा प्रेमच्या बॅट मधला 3रा षटकार. प्रेमची देखील मागील ओव्हरमध्ये बॅक टू बॅकचे 2 आले होते आणि हा चेंडू फेस केला. या चेंडूवरती पण षटकार येतोय. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा चेंडूवरती येतोय, चेंडू कलेक्ट करून थ्रो करतोय, दरम्यान एक सिंगल.
DRS यावेळेस घेतला गेलाय. चेक केलं जात आहे. बॉल आहे. फेअर डिलिव्हरी. 1 फॉर द ओव्हरची ग्वाही द्यावी पंचांनी, कारण हाईट होती या चेंडूला. धावफलक पोहोचलोय तब्बल 59 अंकावरती. 59 रन ऑन बोर्ड. ओहो, यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह फटका. काय फटका सजवला गेलाय अफलातून. क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं झालंय. यावेळेस एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेत असताना प्रेम यावेळेस धावचित स्वरूपात होतोय बाद. थँक्यू सो मच डीजे. रनआउट स्वरूपामध्ये प्रेम बाद झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय विकास. हे नाव देखील खूप मोठं आहे मित्रांनो टेनिस क्रिकेटमध्ये, कारण विकासने देखील अनेक सामने टेनिस क्रिकेटचे गाजवलेत. यावेळेस फटका फसलाय. 38 मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्टला झेल टिपला गेलाय आणि नितीन याची वादळी खेळी यावेळेस मात्र संपुष्टात.
चला पंचांनी ग्राउंडचा ताबा घ्यायचे. यावेळेस मात्र टार्गेट सेट केलं गेलंय बामणे संघाकडनं. 60 धावा केल्या गेल्या. 61 धावांचा टार्गेट यावेळेस चेस करावा लागेल चिंचवटी टीमला. नितीननं वैयक्तिक 35 धावांची खेळ केली आहे, तर प्रेमनं 22 धावांची. म्हणजेच या दोन फलंदाजांना तब्बल 55 धावा कुठल्या गेल्यात. काय बॅटिंग राहिली आहे, जबरदस्त. अगदी इन्फॉर्म फलंदाज पाहायला मिळाले या विकेटवरती. धारोळ संघाचा कर्णधार आणि भिनार संघाचा कर्णधार. चला टॉस्का बॉक्स मध्ये त्वरित यायचे. संघ धारोळ संघाचा कर्णधार आणि भिनार संघाचा कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये त्वरित हजर व्हायचे नाणेफेकी करून घेण्यासाठी. तर आपण जाऊयात मैदानाच्या आत, जिथे मात्र सलामीची जोडी विकेटवरती पाहायला मिळते. हा टार्गेट चेस केला जाईल की डिफेंड केला जाईल, कारण आम्ही पाहिलं या मैदानावरती अगदी 66 धावांचा टार्गेट देखील अगदी शेवटच्या षटकापर्यंत चेस झाला होता. यावेळेस मात्र 61 धावांचा टार्गेट चेस केला जाईल का की डिफेन्स केला जाईल बामणे संघाकडनं. जाऊयात मैदानामध्ये, पाहूयात या धावा चेस होतील की डिफेंड. तुर्तास मैदानावरती दोन फलंदाज पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंड वरती प्रकाश, तर नॉन स्ट्राईक एंड वरती कल्पेश. स्ट्राईक एंड वरती प्रकाश पाहायला मिळतोय, नॉन स्ट्राईक एंड वरती कल्पेश पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय धुरंधर, ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये ज्याला ओळखलं जातं बामणे संघाकडनं. अगदी ओपन टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून देखील नितीन कामगिरी करतोय अनेक संघांसाठी. आणि यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती नितीन. प्रकाशला हा पहिला चेंडू उडवलाय प्रकाशने, क्षेत्ररक्षक त्यासाठी तैनात आणि पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त होतीये. प्रकाश आल्या पावली अगदी पहिल्या चेंडूवरती सस्त्यामध्ये होतोय बाद. मैदानाच्या आत न्यू बॅटर इंटर होतोय, कारण पहिल्या चेंडूवरती झालाय घात आणि घातपात घडवलाय तो मात्र नितीन या गोलंदाजानं. पहिल्या चेंडूवरती लेफ्टर फलंदाज, फटका फसला, झेल अप्रतिम टिपला गेला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला क्षेत्ररक्षकानं आणि परिणामी प्रकाश झाला पहिल्या चेंडूवरती बाद. यावेळेस मात्र न्यू बॅटर इंटर झालाय मैदानावरती सतीश. हो, हा देखील लेफ्टर फलंदाज आहे. विभरचना खूप सुरेख सजवली गेली बामणे संघाकडनं. हो, यावेळेस ग्राउंड डाऊन द ग्राउंड यावेळेस फटका होता आता डियार्ड मध्ये. काय घडलंय, तर यावेळेस मात्र फलंदाज धावचीत स्वरूपात होतोय बाद. मैदानाच्या आत इंटर होत आहे न्यू बॅटर अक्षय. हो, यावेळेस काय घडलंय बिघडतंय, तर यावेळेस थोडीशी तारंबल उडली आहे चिंचवटी टीमची, ती उडवली आहे नितीननं. अगदी बॅटिंग करत असताना देखील कामगिरी सफल, यावेळेस मात्र गोलंदाजी करत असताना देखील सफल कामगिरी. म्हणजे जे काही घडतंय ते मात्र पथ्यात येत आहे बामणे संघाच्या. आतापर्यंत जी कामगिरी राहिली आहे ती संपूर्ण कामगिरी जर बघायला गेलात तर बामणे संघाची. चर्चा केवळ बामणे संघ. चिंचवटी संघ यावेळेस बॅकफुट वरती ढकलला गेलाय. अक्षयने यावेळेस मात्र फटका आडव्या बॅटने लॉप केलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, चेंडू कलेक्ट करेल, थ्रो करेल, दरम्यान एक सिंगल आणि फक्त एक सिंगल.
या सिंगलने आता मात्र तिसऱ्या चेंडूवरती खातं खोललं गेलंय. काय कमालीची गोलंदाजी घडती आहे. यावेळेस मात्र हात खोलावे लागतील फलंदाजांना. मेंढेटेरी पॉवर प्लेचं षटक, हात खोललाय, हवाई सफर, इट्स अ मॅक्सिमम, चेंडू सीमा रेषे पार, षटकार. यावेळेस मात्र चांगला प्रहार पाहायला मिळाला, चांगला फटका, साऊंड देखील चांगला होता, अंतर देखील चांगलं आणि मिळाल्या देखील धावा चांगल्या, म्हणजे 6 धावा मिळाल्या आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा नितीन, ओहो शॅडो ब्लँक चेंडू पुल केला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक हजर, झेल घेतला गेलाय आणि फलंदाज बाद. यावेळेस मात्र बघा रणनीती आखली गेली, चातुर्य याला म्हणतात. या गोलंदाजानं काय केलं तर पहिला चेंडू यावेळेस लडारमध्ये ठेवला, अगदी डाऊन द ऑफस्टिक वरती चेंडू होता. तदनंतर ओळखलं की यावेळेस मात्र फलंदाज फटका मारण्याच्या नादामध्ये निश्चितपणे विकेट टाकेल. शॉट ठेवला चेंडू, पुल करण्याचा प्रयत्न झाला फलंदाजाकडनं, अनसक्सेसफुल, आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला असलेल्या क्षेत्ररक्षकाने अचूक झेल कॅरी केलाय. यावेळेस फलंदाज क्रमांक 3 बाद झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय अतुल. लेफ्टर फलंदाज जास्तीचे पाहायला मिळत आहेत चिंचवडी संघाकडे. ओहो यावेळेस आत घुसून डान्सिंग द ग्राउंड यावेळेस विकेटवरती पाहायला मिळाला अतुल, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. षटक क्रमांक पहिलं निर्धाव चेंडूने सांगता होतीये आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक 7 या अंकावरती. पहिल्या षटक ज्या वेळेस बामणी चिंचवडी संघाने हाताळलं होतं, केवळ 2 धावा खर्च केल्या गेल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, 1 गडी बाद होता. आणि यावेळेस मात्र चिंचवडी संघाने फलंदाजी करत असताना महत्वाचे 3 फलंदाज गमावलेत आणि धावा केल्यात पहिल्या षटकामध्ये 7 धावा. म्हणजेच जर बघायला गेलात तर समांतर पारडा आहे. यावेळेस हे येणारी 3 षटकं सांगून जातील, हे 18 चेंडू सांगून जातील की या मॅच मध्ये विनर कोण. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी रोहित येतोय. क्षेत्ररक्षणामध्ये खूप सारा बदलाव, कारण मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि आता मात्र दूरवर फैलावलं गेलंय क्षेत्ररक्षण. गेम ऑन मॅच ऑन. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी रोहित येतोय. स्ट्राइक एंड वरती फलंदाज पाहायला मिळतोय कल्पेश. यावेळेस कल्पेशने हात खोललाय, फटका फसलेला आहे का? यस, फटका फसलाय, परंतु झेल बघा काय अप्रतिम घेतला गेलाय. एका हाताने कॅरी केलाय झेल आणि यावेळेस फलंदाज होईल बाद. हो युटी आउट, इट्स गॉन. हॅलो. यावेळेस मात्र नेक्स्ट बॉल साठी ज्या वेळेस चौकार विकेट येईल, आगी टॉक्स बॉक्स मध्ये तो चिमुकला डान्स करतोय त्याला घ्यायचंय कॅमेरामध्ये. यावेळेस जाऊयात मैदानाच्या आत, जिथे मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आत एंटर होतोय. भिनार संघ आपला कर्णधार त्वरित पाठवायचे. ओहो ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, अगदी वाईट चेंडू होता, परंतु यावेळेस त्या चेंडूवरती हावी झाला होता फलंदाज. एक सिंगल धाव. या सिंगलने काही होणार नाहीये, बामणे संघ जाणतोय.
यावेळेस मात्र मोठा फटका येणं गरजेचं. अतुल अतुल एक लेफ्ट हँड फलंदाज आहे. अतुलला देखील हात खोलावे लागतील, कारण विकेट जास्तीच्या गेल्या आहेत. जवळजवळ 4 विकेट अगदी सस्त्यामध्ये 8 या अंकावरती गमावलेले आहेत. आणि उर्वरित राहिलेले चेंडू जर चांगल्या प्रकारे खेळून काढले, मोठे फटके खेळून काढले, मोठे फटके कन्वर्ट केले तरच चिंचवटी संघ या सामन्यामध्ये राहू शकतो. भिनार संघाचा कर्णधार, धारूर संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. भिनार संघ आपला कर्णधार त्वरित यायचे टॉस्को बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी. हो यावेळेस बघा, यावेळेस देखील ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवला रोहितनं. सफल चेंडू, यशस्वी चेंडू पाहायला मिळाला. भन्नाट फॉर्म मध्ये टीम पाहायला मिळते. अगदी पहिला सामना या विकेट वरती खेळतीये या ग्राउंड वरती. यावेळेस मात्र अतुलने हात खोललाय. चांगला फटका, अगदी आउट ऑफ द पार्क, दूरवर चेंडू पाठवून दिलाय 6 धाब्यांसाठी. मार्क 6 धाब्यांसाठी. याच फटक्यांची गरज आहे खऱ्या अर्थानं चिंचवटी संघाला. जर या सामन्यामध्ये राहायचं असेल, 4 गडी बाद झालेत आणि तरी देखील आपण जर सामना विन केलात तर निश्चितपणे एक इनफॉर्म आणि एक भन्नाट फलंदाज म्हणून तुमची ओळख केली जाईल. यावेळेस अतुल हवी झालाय रोहित वरती. पुन्हा एकदा यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. अतुल सांगतो यावेळेस चेंडू खाली राहिलाय, यावेळेस चेंडू खाली राहिला, अन्यथा हा चेंडू देखील आउट ऑफ द पार्क असता. असं फलंदाजाकडनं काहीतरी चित्र पाहायला मिळतं विकेटवरती. नॉनस्ट्राईक एंडच्या फलंदाजाला सांगतोय अतुल की चेंडू थोडासा खाली राहिला, अन्यथा परिणाम तेच होते. ओहो यावेळेस मात्र गती राहिली चेंडूला आणि लेंथ आणि लाईन मध्ये देखील परिवर्तन. ओहो यावेळेस बघा, अतिशय चित्त्याच्या वेगानं हरणाच्या चपलाईनं या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 1 धाव होती ती मात्र 2 मध्ये कन्वर्ट केली आहे आणि ते करणं गरजेचं बनलंय, कारण धावफलक अगदी जर बघायला गेल्यात 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 16 या अंकावरती पोहोचलंय. समीकरण बघायला गेलात तर आता मात्र समीकरण आहे 12 चेंडू 45 धावा. बावीस 22.5च्या घरामध्ये रिक्वायर्ड रन रेट पोहोचलाय आणि या 22.5च्या सरासरीनं धाबा जमा कराव्या लागतील जर या सामन्यामध्ये विजय संपादित करायचा असेल चिंचवटी टीमला. कारण टार्गेट दिला गेला होता 60चा, 61 धाबा करायच्या होत्या 24 चेंडूंमध्ये. 12 चेंडूमध्ये आल्यात 16 धावा आणि आता मात्र 12 चेंडूंमध्ये 45ची गरज, म्हणजेच 22.5च्या सरासरीनं धाबा जमा कराव्या लागतील चिंचवटी टीमला. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी कर्णधारानं चेंडू दिलाय. गोलंदाज उमेश या गोलंदाजाकडे. चला जास्तीचा वेल घेतला जातोय बामणे संघ. परंतु एक आवर्जून सांगेल की आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आदिवासी संघ खेळवले जात आहेत या मॅचेस मध्ये, या आयोजनामध्ये. परंतु या आयोजनाला खूपच सुंदर नियोजन या आदिवासी टीमने देत आहेत. कारण मित्रांनो बघा, ग्राउंड मध्ये ज्यावेळेस या टीम उतरत आहेत काय जबरदस्त त्यांचा एंट्री करण्याचा एक त्यांचं दिलेलं त्यांचं जे शिस्त आहे त्या शिस्तीचं पालन पाहायला मिळतं. यावेळेस मात्र व्हाईट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय, चेक केलं जाईल. बॅटरकडनं यावेळेस रिव्ह्यू आलाय, DRS घेतला गेलाय, डिजिटल रिव्ह्यू सिस्टमचा वापर केला जाईल. संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. परंतु मी सांगेल की ज्यावेळेस एंट्री केली जाते संपूर्ण टीम एका लाईन मध्ये वॉर्मअप करत मैदानाच्या आत एंटर होते. आणि बघा ज्यावेळेस पराभूत झाल्या टीम दसई वाडी इकडची टीम होती, पराभूत झाल्यानंतर सेक हँड करून दोन्ही टीम मैदानाच्या बाहेर आल्या. फेअर डिलिव्हरी. म्हणून या टीमचं मी विशेष कौतुक करेल. आदिवासी टीमचं समीकरण खूप दूरवर आहे अजूनही. 12 चेंडू 44 धावा. 11.
यावेळेस मात्र ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला. दूरवर चेंडू ठेवला, शरीर यष्टीपासनं लॉप होऊ शकला नाही फलंदाज. यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेरचे चेंडू खेळण्यामध्ये असफल ठरले आहे फलंदाज आणि ते मात्र हेरले उमेशने आणि त्याच अनुषंगानं तीच लेंथ आणि लाईन यावेळेस मात्र गोलंदाज उमेश हाताळतोय. 10 चेंडू आणि 45 धावा. ओहो, यावेळेस फटका जबरदस्त आहे. साऊंड देखील हवाई सफर करत चेंडू निघून गेलाय. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं आहाकार करत हा आलेला षटकार पाहायला मिळतोय. यावेळेस वैभवच्या बॅट मध्ये आलेला हा षटकार पाहायला मिळाला. षटकाराने धावफलक थोडस कमी जवळ येतं पाहायला मिळालं. 9 चेंडू आणि 39 धावा. उर्वरित 3 चेंडूंवरती मोठे फटके आले तर निश्चितपणे हा सामना चुकू शकतो. 3 चेंडूवरती 3 मोठे फटके येणं गरजेचं. ओहो, ऑफस्टिकच्या खूपच बाहेर आणि पंचांच्या दोन्ही समांतर धाव मिळेल अवांतर. हो, यावेळेस शरीर यष्टीपासून दूर ठेवले जात आहे चेंडू. एक्स्ट्राची धाव आली आहे. समीकरण जवळ येते, 38 वरती आलाय. 9 चेंडू 38 धावा. ओहो, ब्लॉक होलला चेंडू. यावेळेस एक सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. मिसफील्ड झाली आहे 30 यार्ड मध्ये. नितीन येतोय दूरवरून चेंडू वरती. चेंडू कलेक्ट करून थ्रो करेल. दरम्यान अतुल नॉन स्ट्राईक एंड वरती पोहोचलाय. 2 धावा घेतल्या गेल्या. या 2 धाव्यांनी धावफलक पुढे सरसावलंय. धावफलक पोहोचलंय 25 या आकड्यावरती आणि समीकरण जर बघायला गेलात तर आता मात्र 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये 36 धावा. 8 मध्ये 36 म्हणजेच या 2 चेंडूंवरती 12 धावा येणं गरजेचं. 2 मोठे फटके. ओहो, यावेळेस लिडिंग एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू ट्रॅव्हल कुठे झालाय तर चिंचवटी संघासाठी ट्रॅव्हल झालाय चेंडू 4 धाव्यांसाठी. या चेंडूवरती 4 धावा महत्वपूर्ण जोडल्या जातील. या धावा खूप महत्वाच्या आहेत चिंचवटी टीम साठी. डीजे शेवटचा चेंडू असेल यावेळेस उमेशचा आणि वैभव यावेळेस प्रहार करेल. वैभव आणि अतुल साजेदारी झाली आहे. यावेळेस या चेंडूवरती फटका येणं गरजेचं कारण समीकरण आहे 7 चेंडू 32 धावा. 7 मध्ये 32. हा षटकार आला तर मॅच मध्ये राहू शकता कारण हा चेंडू जर निर्धाव आला 7 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज आहे. वैभव स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. उमेश चेंडू घेऊन जाईल वैभवसाठी. ओहो, यावेळेस बघा फटका काय कन्वर्ट केला गेलाय. अगदी फ्लॅट 6 लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय षटकार. डीजे चला टीम मीटिंग नकोय मामने संघ. तर यावेळेस बघा मित्रांनो शेवटच्या चेंडूवरती समीकरण होतं 7 चेंडू आणि जवळजवळ 31 धावांचं आणि त्यावेळेस वैभवच्या बॅटमधनं हेलिकॉप्टर उडलं. अगदी फ्लॅट हेलिकॉप्टर पॉवर होती त्या फटक्यामध्ये आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलं 6 धाव्यांसाठी. समीकरण 6 चेंडू 26 धावा. मित्रांनो 6 मध्ये 27 झाल्यात या ग्राउंडवरती. चिंचवटी संघासाठी आशावादी ठरलाय वैभव परंतु अतुल काय करेल. यावेळेस मात्र या षटकामध्ये 3 षटकार येणं महत्वाचं. 3 षटकार 3 बिग हिट यावेळेस मात्र निर्णायक ठरू शकतात. 6 मध्ये 26 ची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय विकास.
बामणे संघाकडनं हा विकास येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. धावा 61 धावा करायचे मित्रा. 6 मध्ये तुम्हाला 26 पाहिजेत. जर स्कोर इक्वल झाला तर मात्र सुपर ओव्हर खेळवली जाईल. अतुल स्ट्राइक एंड वरती आहे. विकास यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती. क्षेत्ररक्षण मध्ये खूप सारा बदलाव करण्यात आलाय. लेफ्ट फलंदाज यावेळेस नंतर स्ट्राइक वरती आलाय, परंतु समीकरण 6 चेंडू 26 धावा. ओहो, 6 मध्ये 26 ची गरज असताना अतुलने हात खोललाय. या पहिल्या चेंडूवरती आसमानी टोला आल्यात 6 धावा. त्या चेंडूला 30 दिली गेली अतुलच्या माध्यमातून. बॅक टू बॅकचे 2 आलेत. या वेळेस तिसरा येईल का? समीकरण खूप जवळ आलंय. 6 मध्ये 26 ची गरज होती, 5 मध्ये 20 ची गरज होती, आता मात्र 4 मध्ये 14 ची गरज. 4 चेंडू 14 धावा. मॅच होती कुठे, आली कुठे? आणली मात्र अतुलने, कारण अतुल पूर्णपणे तुटून पडला या गोलंदाजावरती. विकास नाव असला तरी विकासचा विकास मात्र घडू देत नाही अतुल. काय जबरदस्त फटकेबाजी. बॅक टू बॅकचे 2 षटकार. 2 आले, तिसरा येईल का? ओ माय गॉड, यावेळेस तिसरा देखील आलाय. 30 दशक तोच दरारा, मात्र लेंथ आणि लाईन बदलत नाहीये गोलंदाज. परिणामी हा बॅक टू बॅकचा तिसरा हॅट्रिकचा षटकार पाहायला मिळतोय आमच्या प्रेक्षकांना अतुलच्या बॅटमधनं. चेंडूमध्ये
2 चेंडू 2 धावा. हर्षल सर, काय जबरदस्त सामना आहे. माझे साथी समालोचक हर्षल सर यांच्या चेहऱ्यावरती देखील स्मित हास्य आहे. का नाही मित्रांनो, ही मॅच कुठे होती आणि आली कुठे. बघा, 6 मध्ये 26 ची गरज होती, एक षटकार आला. 20 ची गरज आली, दुसरा देखील षटकार आला. 14 ची गरज आली, तिसरा देखील षटकार आला. 8 ची गरज आली आणि चौथा षटकार आल्यानंतर आता मात्र बॉल टू रन म्हणजे 2 चेंडू 2 धावा. जबरदस्त बॅटिंग. पूर्ण डगआउट मधनं टाळ्या झाल्या पाहिजेत अतुल साठी. काय अफाट भन्नाट फलंदाजी करतोय अतुल. हो हो, यावेळेस 5वा देखील मारलाय मित्रांनो. मला वाटतं 6वा फटका देखील आला असता, परंतु मॅच फिनिश केली आहे या 5 षटकारानं. अतुल या मॅचचा हिरो ठरलाय, नो डाऊट. बॅक टू बॅकचे 5 षटकार. विजय टीम, हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बामणे टीम. चला, मॅन ऑफ द मॅच साठी अतुल धावत यायचे मित्रा. काय जबरदस्त कारनामा करून दाखवला या फलंदाजानं. तब्बल 38 धावांची वादळी खेळी. चला, वडपे संघाचा कर्णधार आणि पिंपरोली संघाचा कर्णधार आलेले आहेत. टॉस्को बॉक्स मध्ये वळूयात, नाणेफेकी करून घेऊयात. विनोद सर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण या 2 संघादरम्यान नाणेफेकी करून घ्यायची. एका बाजूने टीम वडपे तर एका बाजूने टीम पिंपलोली.